सर टेंडरची फाईल कुठे ठेवली आहे? कॉन्फरन्स रूम मध्ये. मग त्याला फोटोकॉपी लावू ना? हो, पण आधी माझी साईन घे. अच्छा, मी काय होतो, साईडचे पेपर्स कुठे ठेवलेत? साईडचे पेपर सेल्फ मध्ये. मग साने सरांची व्हिजिट आहे ना सर आज? हो. मग सोबत आपल्याला 2 व्हिजिटी प्लॅन करायच्या आहेत सर. हो. मग त्यासाठी मला ब्रोशर्सही तयार करावे लागतील. हो. मग व्हिजिटला मीच जायचं आहे ना? हो. मग तिकडचा प्लॅनही मलाच करावा लागेल. हो. श्रेयस सरांच्या अगेन्स्ट वारंग सर काहीतरी प्लॅन करतायत ना? हो. नाही, वारंग सर श्रेयस सरांसाठी सरप्राईज प्लॅन करतायत. ऑफिसच्या पोझिशनच्या वेळी काहीतरी ग्रँड करायचं ठरवलंय त्यांनी. ए आंबेडकर, आता सावरासावर करू नकोस हा. तुझ्या जे इथे होतं ना ते तू बोलून टाकलं. आता बऱ्या बोलाने सगळं कबूल कर, नाही तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. नाही, असं काही नाहीये प्रतीक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. वारंग सर श्रेयस सरांच्या विरोधात का काही प्लॅन करतील? श्रेयस सरांमुळे वारंग सरांचा किती मोठा फायदा झालाय. हे आंबेडकर, तुला काही मी मूर्ख वाटतो का? म्हणजे तू काही बोलशील आणि मी त्यावर विश्वास ठेवेन? बघ, बऱ्या बोलाने बोलते, सगळं कबूल कर. तू काय बोलतोय प्रतीक? मला खरंच काही माहित नाही. हे बघ आंबेडकर, आता ना तू ऑफिसमध्येच म्हणून वाचलास. संध्याकाळपर्यंत वेळ देतोय तुला. बऱ्या बोलानं सगळं कबूल कर. जर नाही केलंस ना तर परिणाम फार गंभीर होतील. कळलं? अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. प्लीज माझं ऐका ना. अच्छा, तू शांत बसा बाबा, शांत बसा. ऐका. हा, बोल शिल्पी, तू बोल. हा, सो तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल की आजची ही पार्टी का अरेंज केली गेलेली आहे, तर त्याचं कारण म्हणजे आमची कंपनी फॉर्म झाली आणि आम्हाला मोठी ऑर्डर मिळाली. त्याच्या आनंदात ही पार्टी आजची ऑर्गनाईज केली गेलेली आहे. आता पार्टी छोटीशी आहे कारण आता बिझनेस छोटाच आहे, पण जेव्हा आपला बिझनेस मोठा होईल आणि जेव्हा हे सगळे प्रॉडक्ट्स इंटरनॅशनली सुद्धा फेमस होतील तेव्हा मोठी आणि ग्रँड पार्टी करूया आपण. बरं, मी आले. अश्विनी, काय हा? मला वाटलं मन रमवायसाठी करते ही पार्टी. हे नाही ते उद्योग कोणी सांगितले हिला करायला? पार्टी कशाला? हो, जरा हळू बोला ना. ती आनंदात आहे, तिला आनंदात राहू दे ना प्लीज. अर्थ आहे का याला? प्लीज. विद्युत, तुला सांगितलेले डॉक्युमेंट्स घेऊन आलास का तू? हो, आणलेत ना. हे काय? बरं, तुम्ही दोघं काय घेणार आहात? आईस्क्रीम मागवलंय हा. आणि विद्युत, तुझ्यासाठी सुद्धा तुला आवडते ती कुल्फी सुद्धा मागवली आहे, येईलच इतक्यात. शिल्पी, तू आता कुठे रिकवर होऊ लागलीयस? थोडं दमानं घे. उगाच धावपळ करू नको, सगळं त्रास होईल. काही त्रास होणार नाही. मला खूप छान वाटतंय. इनफॅक्ट मी खूप एक्साइटेड फील करतेय. हा बिझनेस मला खूप मोठा करायचा आहे, खूप मोठा. हे सगळे प्रॉडक्ट्स सगळ्या घराघरात पोहोचले पाहिजेत, इंटरनॅशनली फेमस झाले पाहिजेत, आणि त्यासाठी मी खरंच खूप कष्ट घेणार आहे. मी आजच वहिनीला पुढचा रोडमॅप समजावून सांगत होते. सगळं प्लॅनिंग माझ्या डोक्यात तयार आहे. इतकं सगळं करायचंय, खूप काम आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी दमून कसं चालेल बरं? सॉरी, मी विसरलेच. आणते. काय चाललंय का हिचं? अरे बिझनेस अश्विनीचा, तिला न विचारता ना पार्टी ठेवली. असू दे, हा बिझनेस तिचा पण आहे ना. शिल्पी पण त्यात पार्टनर आहे. बरोबर बोलली आई. इतके दिवस पार्लर हा एकच बिझनेस होता, पण आता प्रोडक्ट सुद्धा मॅन्युफॅक्चर करायचे आहेत. पार्लरमध्ये येणाऱ्या क्लायंट्सला हँडल करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना प्रोडक्ट्स बद्दल माहिती देणं, हे सोपं आहे. मग कोणीही करू शकतं हे. पण मोठमोठ्या डीलर्स सोबत मीटिंग्स करणं, त्यांच्या सोबत कम्युनिकेट करणं, त्यांना प्रोडक्ट्स बद्दल माहिती देणं आणि आपला बिझनेस मार्केटमध्ये उभा करणं, हे सगळं हँडल करायला प्रत्येकाला नाही जमत. हे म्हणजे 4 शब्द असे क्लायंट समोर इंग्लिशचे फेकले आणि झालं, असं होत नाही ना. त्यासाठी जे सांगितलं तेच मी केलंय. मला माफ करा सर, मला माफ करा. किती वर्ष काम करतो एकत्र? किती वर्ष काम करतो आपण एकत्र? आणि तू माझ्यावर असं केलं आंबेडकर? लाज नाही वाटत तुला? याचं काय करू मला कळतच नाहीये. चूक माझी आहे रे. एकदा ठेच लागले ना, पण तुझं ऐकून आलं परत इकडे वारंवार विश्वास ठेवायला.
अरे आंबडेकर, माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम झाला असता ना तर बहुतेक माफ केलं असतं तुला मी, खरंच माफ केलं असतं. पण आता या सगळ्याची झळ ना माझ्या फॅमिलीला बसेल आणि ते मी सहन नाही करू शकत. वा चिरून टाकेन तुला. समजलं आंबडेकर? अरे आंबडेकर, तुला माहितीये का मला किती प्रॉब्लेम्स आहेत? माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स माहितीये तुला? पण नाही, आम्ही एकमेकांची साथ नाही सोडली. माझ्या बायकोनी आणि मी एकमेकांना साथ दिली आणि सुखी आयुष्य जगत होतो. पण बजावलं नाही तुला. तुला आणि तुझ्या त्या वारंग तर सोडणार नाहीये मी. तुलाही सोडणार नाही एवढं लक्षात. सर 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 शांत व्हा तुम्ही. या आंबडेकरचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. पण त्याआधी ह्याने आणि त्या वारंगनी तुमच्या खोट्या सह्या घेऊन त्या 5 कोटीचं कर्ज घेतलंय ना केके कडून. एवढी मोठी रक्कम आपण कशी फेडणार याचा विचार करूयात. 5 कोटी. कुठलीही जेनिफर, काय अक्कल आहे तिला? तरी सुद्धा तिला चांगली ट्रीटमेंट आणि तिच्या समोर माझा सतत अपमान का? म्हणून मला तर ना लिटरली असं वाटतंय की हे गोड बोलण्याचं नाटक आता संपून टाकायला पाहिजे. सरळ असं सुनवायला पाहिजे ना तिला. तुम्ही बोलत का नाहीये काही? काय बघताय तुम्ही तिकडे? अनंतात पाहते मी, अनंतात. कारण जे मला दिसतं तुला कधीच दिसू शकत नाही. कारण तुला तुझ्या अपमानापुढे दुसरं काही दिसतच नाही. पण मला चांगलं दिसतंय. कारण तुझ्या आजूबाजूला काहीतरी मोठं आणि भयंकर घडतंय. म्हणजे नांदी. प्लीज मला कळेल असं बोलाल का काहीतरी? मला हे नाही कोड्यात बोललेलं कळत. खूप मोठं आणि भयंकर संकट येणार आहे जे जगासाठी घातक असेल. पण तुझ्यासाठी यातून काहीतरी चांगलंच घडेल. तुम्ही काय बोलताय? संकटातून कसा फायदा होणार आहे? आलीये त्या संकटाची वेळ आता जवळ आलीये. तू जा, निघ, आत्ताच्या आत्ता जा. तुझ्या घरी तुझी जास्त गरज आहे. तू तिथे असायला हवा आता. जा. हो हो हो. तू जे माझा सही करतोस ना, सही त्या सहीचे पेपर्स त्या केके कडे आणि त्याला जर पैसे नाही दिलेस तर मग तो तुला जिवंत सोडणार नाही. अरे मला मारण्यापेक्षा तू तुझं लोन कसं फेडणार आहेस याचा विचार कर बाळा. नीच माणूस असतो, नीच. अरे तुला मदत व्हावी म्हणून ही कंपनी जॉईन केली मी परत. अरे तू मलाच फसवलंस. खरं सांगू श्रेयस, अरे मला तुला फसवायचं नव्हतं रे. अरे माझं अगदी प्युअर इंटेन्शन होतं. मला तुला मदत करायची होती. काय करणं, माझा ना प्रॉब्लेम झाला. माझ्या कंपनीवर एवढं मोठं लोन झालं, ते कसं फेडणार मी? माझ्याकडे कोणता ऑप्शन नव्हता खरंच. म्हणून मी काय केलं माहितीये का, मार्केटमध्ये पैसे मागितले पण मला कोणीच मदत करत नव्हतं. अरे माझ्यासारख्या सज्जन माणसावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता रे. मग काय, मला तुझा चेहरा, तुझं नाव पुढे करावं लागलं. सो सॉरी. प्लीज मला माफ कर. असं नाही ऐकणार तू. आता पोलिसात जाऊन कंप्लेंट करतो. आणि जोपर्यंत तू तुरुंगात जात नाहीस ना तोपर्यंत गप्प नाही बसणार मी. रिअली? प्लीज गो. पण श्रेयस, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? असेलच ना? नाही आहे ना? आणि मी मिळूही देणार नाही. जा, पैशाची सोय कर, नाहीतर फुकटचा मरशी.
आपल्याला लिगली कोणतीही ऍक्शन घेता नाही येणार, कारण या सगळ्या पेपरवर श्रेयसच्या सह्या आहेत. त्यामुळे हे कर्ज श्रेयसनेच घेतले हे सिद्ध होते. अरे मी नाही घेतलं बाबा कर्ज, ते पैशाला हात पण नाही लावला मी. नकळतपणे घेतल्या माझ्या सह्या त्याच्यावर. सह्या करताना मला माहित पण नव्हतं ते पेपर्स मध्ये काय लिहिलंय. अरे पण श्रेयस, त्याने हे प्रूव्ह नाही होत ना. हा, तुझे हातपाय बांधले असते आणि तुझ्याकडून सही घेतली असती आणि आपल्याकडे त्याचं फुटेज असतं तर काहीतरी झालं असतं. पण फक्त बोलण्यात गुंतवले आणि सही घेतली हे कारण कोर्टात नाही चालणार. म्हणजे विद्युत आता सगळं आपल्या हाताबाहेर गेलं. नाही, तसं नाही बाबा. मी सबनी सरांशी बोलतो याबद्दल, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. पण सध्या तरी सगळंच श्रेयसच्या विरोधात आहे. ऐक बाबा, आता एवढं मोठं कर्ज आपण कसं फेडायचं? बाबा तुम्ही हातपाय नका घालू, मी करतो काहीतरी. विद्युत, चल बाहेर जाऊन बोलूया. चल. हा, का आपण पोलीस केस का नाही करू शकत? कारण श्रेयसने हे कर्ज कोणत्याही बँकेतून किंवा ऑथोराइज पद्धतीने घेतलेलं नाहीये. त्याने एका इंडिव्हिज्युअल माणसाकडून हे पैसे व्याजावर उचलले, ज्यात कुठलीही अग्रीमेंट नाहीये, कुठलीही स्टॅम्प ड्युटी नाहीये, कुठलेही टर्म्स नाहीयेत. थोडक्यात आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत. थोडक्यात हे इल्लीगल पद्धतीने घेतलेलं कर्ज आहे. त्यामुळे आपण पोलिसात त्याची तक्रार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला पेपरवर लिहिल्याप्रमाणे हे 5 कोटी रुपये परत करायचे. हे सगळं ठीक आहे श्रेयस, पण 5 कोटी ही मोठी रक्कम आहे आणि इतक्या कमी वेळात आपण हे जमा कसे करणार? कमी वेळात म्हणजे एक्झॅक्ट किती दिवसात परत करायची? वाघमारे, 7 दिवस, फक्त 7 दिवस आहेत तुझ्याकडे. रिमाइंड करायला फोन केला होता. जर 7 दिवसात पैसे परत मिळाले नाहीत तर? काय रे, काय झालं? कोणाचा फोन होता? 7 दिवस. काय? 7 दिवसात आपल्याला 5 कोटी उभे करायचे आणि परत करायचे. मयूर प्लीज अगं सांग ना पटकन काय झालंय. अगं मयुरी, बोलशील तर कळेल ना मला. बाबांनी ज्यांच्याकडून लोन घेतलं होतं ना त्यांनी हे गेलंय. माणसं खूप वाईट आहेत ग. मला भीती वाटते ग. त्याने बाबांना काही केलं तर किंवा तुला काही केलं तर त्यांचं ना आपल्या घरावर आपल्यावर लक्ष आहे. मयू शांत हो. मयू नको घाबरू बाळा, काही होणार नाहीये. आपण घाबरलो ना की समोरचा अजून घाबरवतो आपल्याला. तेव्हा सगळं काय चाललंय? आणि बाळा, बाबा आहेत ना, बाबा करतील सगळं व्यवस्थित, काही होणार नाहीये. दादा कुठून आणणार आहे इतके पैसे? ही माणसं तर घरापर्यंत आली आहेत. हा, घाबरायचं नाही. नाही, शांत हो, काही होणार नाही. सावध राहा. काळ तुझी परीक्षा घेत आहे. दैव तुझी परीक्षा पाहत आहे. अहो पण परीक्षा म्हणजे कसली परीक्षा? ते मी तुला आत्ताच सांगू शकत नाही, पण तुला सावध राहावं लागणार आहे. हा परीक्षेचा काळ संपला की तुझं सगळं चांगलं होणार आहे. तुझी भरभराट होणार आहे.
तू खूप यशस्वी होणार आहे. अहो कसली भरभराट, काय बोलताय तुम्ही? घरात काहीच चांगलं होत नाहीये, सगळं चुकतंय. दादाने ज्यांच्याकडनं लोन घेतलं होतं ती माणसं, ती गुंड कधीही येऊ शकतात. रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि तुम्ही म्हणताय भरभराट होणार, चांगलं होणार. अहो काय चांगलं होणार आहे? हेच तर चुकतंय ना तुझं. तू फक्त आजचा विचार करते आहेस. तुझ्या डोळ्यासमोर जे घडतं तू फक्त तेच पाहू शकते. पण मी त्या पलीकडचं पाहू शकते. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत त्यातली कुठलीही गोष्ट चुकीची घडली नाहीये. पण आता जे काही सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नाही. आणि इथून पुढे तुझं सगळं चांगलंच घडणार आहे. ते जर का तसंच घडायला हवं असेल तर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कर. तुझं भविष्य आता तुझ्या हातात आहे. सावध राहा. कान आणि डोळे नीट उघडे ठेव आणि भविष्याची हाक ऐक. भूत भविष्याची चिंता सोड. कारण सत्य एकच आहे. मम आत्मना. बाबा तुम्ही असं अचानक गावी का चाललाय? बेटा मला जरा अर्जंट काम आलंय ना, म्हणून जावं लागेल मला. मग मला गोष्ट कोण सांगणार रात्री? मी सांगणार. अच्छा कुहू, मी परत आलो ना की तुला 2-2 स्टोरीज रोज रात्री ऐकवणार आणि जोपर्यंत तुला झोप लागत नाही ना सांगतच राहणार. प्रॉमिस. ठीक आहे, आयडिया चांगली आहे, पण मला गावावरून एक स्पेशल गिफ्ट आणायचं. ओके आणतो, प्रॉमिस. आई येतो. सांभाळत जा रे. आणि हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, कळलं तुला? मी जे काम करायला जातोय ते करूनच ये. दादा खरंच काळजी घे. थँक्स. बाबा बाबा येतो. बाबा हे घड्याळ तू जेव्हा घेतलं होतंस ना तर मला फारसं काही पटलं नव्हतं. मी नाराज होतो तुझ्या. पण तुझं असं मत होतं की हे घड्याळ घातलं म्हणजे माझे चांगले दिवस सुरू झाले. आणि श्रेयस त्याच पॉझिटिव्ह विचाराने आज हे घड्याळ मी तुझ्या हातात बांधतोय. जा, यशस्वी होऊन परत या. आणि मला खात्री आहे तुझ्या परत येशील ना घरात तर आपल्या घरातले दुःखाचं सावट निघून गेलं असेल. घरात सुख आणि आनंदी आनंद असेल. यशस्वी हो. पाया पडतो. सुखी राहा. आणते बॅग. मी पण येते. अगं तू कशाला? मी आता डायरेक्ट बस स्टँडवरच जातो. तू नको येऊस. येतो बघ.
काय झालं? उठून का बसलीस? झोपेत नाहीये का? अस्वस्थ वाटते ग. मनात विचित्र विचार येत आहेत. यांना काही नाही. आई, एवढी काळजी वाटते ना तर एक फोन कर. आपल्याला कळेल कुठपर्यंत पोचलेत बाबा. नाही, नको. रात्रीचा प्रवास आहे. झोपले असतील तर उगाच झोप मोडून. उद्या सकाळ झाली की तेच फोन करतील म्हणून. आणि उद्याचा दिवस तुझ्या बाबांसाठी खूप महत्वाचा आहे. हो ना, मग झोप आता. आता काय? तू आंबडेकर यांना भेटेल ना? आणि भेटला तरी तो त्यांच्या बरोबर ये. नाही नाही, त्याने काही करून यांच्या बरोबर यायलाच हवं. येणार तो. आई, आपल्याला बाबांचा उद्या फोन आला ना की सगळं कळेल. इतका नको विचार करूस. थकली आहेस तू सकाळपासून. तू झोप आता. तू झोपले की मी जा. तुम्हाला माहिती होतं माझ्या दादाचा ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला माहिती होतं? तुम्हाला माहिती होतं का माझ्या दादाचा ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला भविष्य दिसतं ना, पुढचं सगळं कळतं. मग तुम्ही मला सांगितलं का नाही? का नाही बोललात माझ्यापाशी? हे मी माझ्या दादाला जाऊच दिलं नसतं मला जर हे माहिती असतं तर. मला फक्त बदलणाऱ्या काळाचे पडसाद ऐकू येतात. दृश्य पुसटशी उमटतात पटलांनी. स्पष्ट घटना डोळ्यासमोर अजूनही तरळत नाहीत. काय 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 बोलताय तुम्ही? हे काय बोलताय? हे नका बोलू असं. कोड्यात मला काही कळत नाही. हे सगळं नॉर्मल बोला. तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं? माझ्या दादाला वाचवता आलं असतं तुम्हाला. तुम्ही नाही केलं. मुद्दाम सांगितलं नाही तुम्ही मला. वाचवू तर मी स्वतःलाही शकत नाही. माझं काम होतं तुला सावध करणं, आणि ते मी चोख केलं. कधी कधी सावध केलं तुम्ही मला? कधी सावध केलं? शांत हो. नाही शांत होणार मी. नाही शांत होऊ शकत मी, कारण माझ्या दादाच्या जीवाचा प्रश्न आहे. तो जिवंत आहे की नाहीये हे सुद्धा आम्हाला कळलेलं नाहीये. तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होतं. हे तुम्हाला सगळं कळतं, भविष्य दिसतं, मग का नाही सांगितलं? एकतर हे काहीतरी कोणी खेळण्यासारखं बोलता. नॉर्मल नीट भाषेत माणसाशी बोलतो तसं सांगत पण नाहीत. मला फक्त एवढंच सांगा की माझा दादा सुरक्षित आहे की नाही. ते मी तुला नाही सांगू शकत, पण जे घडतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहा. मी तुला आधीच सांगितलं होतं, येणारा काळ हा परीक्षेचा आहे. तयार राहा. तुम्ही जर असं हवेतच बोलणार असाल तर मला यायचंच नाही. मला थांबायचं नाही. मी परत कधीच येणार नाही. कुदर खा. दिदू, काय झाले? मला खरं खरं सांग ना ग. कुश आणि मुलगी आहेस ना, प्लीज खा. दिदू, आजू इतकी का रडत होती आणि बाबा अजून का नाही आलेत घरी? सांग ना मला काय झालंय नक्की. बाबा सांगून गेले ना तुला गावाला चाललेत म्हणून. चल पटकन एक घास खाऊन दे. शाणी मुलगी आहेस ना. नकोय मला. बाबांना काय झालंय ते सांग ना प्लीज. अगं बाबांना काही झालेलं नाहीये. ते जाताना सांगून गेले ना गावी चाललेत. मग सगळे बाबांची इतकी काळजी का करतात आणि सगळे इतके सॅड आहेत? आणि आजू पण रडत होती. सांग ना दिदू प्लीज. कारण आजीला खूप आठवण येत होती ना, म्हणून आजी रडत होती. तुला आठवण आल्यावर कशी तू रडतेस? नाही, तू खोटं बोलतेस. बाबांना नक्की काहीतरी झालंय. खूप काही झालेलं नाहीये बाबांना. बाबा बरे आहेत. मग बाबा परत कधी येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. अगं ते सांगून गेलेत ना तुला की येताना ते गिफ्ट पण आणणार आहेत ना. हा मग आता खा चटपट. आई आज पार्लरला नव्हती गेली. सगळ्यांचा मूड इतका ऑफ आहे, सगळे इतके सॅड आहेत.
रोज बघ ना, सगळ्यांचा मूड इतका चांगला असतो, सगळं हॅपी वातावरण असतं, सगळे एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि आज बघ ना कोण एकमेकांशी बोलत पण नाहीये. अगं बाबांना काही वाईट माणसं ना फोन करून त्रास देत आहेत म्हणून घरात सगळे सॅड आहेत. म्हणून मामा आणि आबा बाहेर गेले. मी ऐकलं ते पोलीस काकांबद्दल, ते वाईट माणसांची कंप्लेंट करायला गेलेत तिकडे. तू किती वेळा सांगितलं तुला, किती प्रश्न विचारतेस. तू खाऊन घ्या पटकन, नाही तर मी तुला काही सांगणार नाहीये. खा. दीदू, सगळ्या घरात मला माझ्याशी कोणीच बोलत नाही आणि तू बोलतेस तर तू नेहमी ओरडतेस मला. आणि कोणीच सकाळपासून जेवलं नाही, मी कशी जेवू एकटी? कुहू, सॉरी. आय एम सो सॉरी. आय होप आजोबा घरी येताना बाबांबद्दल काहीतरी चांगलीच बातमी घेऊन येतील. शांत बसा. ऍक्सिडेंट स्पॉटला जाऊन काही उपयोग होणार नाहीये. तुमच्या हाती काही घावणार नाहीये. अहो ऐका माझं. अहो तिकडे गेल्यावर प्रवाशांचे नातेवाईक, मीडिया, संपूर्ण गर्दी आहे. सगळा गोंधळ उडलाय तिकडे. सगळीकडे आम्ही बॅरिकेड्स लावलेत. गर्दी कंट्रोल नाही झाली तर आम्हाला पोलिसांना स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायच्या ऑर्डर्स आहेत. आणि हे बघा, पोलिसांना कॉपरेट केलं तरच वेळेत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल. आणि काका, त्या बसमध्ये तुमच्या मुलासोबत बाकीचे प्रवासीही होते, पण त्यातला एकही वाचला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, हे असं बोलू नका. असे शब्द तुम्ही तुमच्या तोंडून काढू नका. माझ्या शरीराचं काही होऊ शकत नाही. सिरियस माझं ग्रुप बसेल. नाही काही होऊ शकत. बाबा प्लीज शांत व्हा. हे बघा, इथे चिडचिड करून काहीच होणार नाहीये. प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, मला तिकडच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा नंबर द्याल का प्लीज? मी जरा माझ्या पद्धतीने बोलून बघतो. अहो त्याचा काही उपयोग होणार नाही. ते पण तुम्हाला अशीच उत्तरं देतील. बघा माझं ऐका, तिथे जाऊन पण तुमच्या हाती काहीच लागणार नाहीये. आणि काकांना तर अजिबात नेऊ नका, कारण की तिकडचा एवढा गडबडलेला माहोल पाहून काकांना खूप त्रास होईल. मला तिकडचं काही अपडेट मिळालं तर ती माहिती तुम्हाला मी देईन. आणि आमची टीम कालपासून हेच काम करते. जय हिंद साहेब. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. जैन सर. सर आता एक रिपोर्ट आलाय, कन्फर्म आहे का तो? रिपोर्ट मधला काउंट? ओके सर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? हा त्याच ऍक्सिडेंट संदर्भातला रिपोर्ट आहे का? हो. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी टू से, सगळे ऑन द स्पॉट गेले. सगळे म्हणजे? हो, म्हणजे त्या बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते आणि क्लीनर प्लस ड्रायव्हर अशा 29 बॉड्या घटनास्थळी सापडल्या. नाही, हे शक्य नाही. बॉडीज म्हणजे श्रेयस? डेड बॉडीज, नो सर्वायव्हल. बसनी पेट घेतल्यामुळे एकही प्रवासी वाचला नाहीये. त्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय, त्यामुळेच त्यांना चक्कर आली. डॉक्टर तिची अवस्था बघवत नाहीये. ती सत्य स्वीकारायला तयारच नाहीये. ट्रॉमामुळे त्या डिनायल मध्ये आहेत. शी नीड्स टू एक्सप्रेस. त्यांनी जर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. त्यांनी रडलं पाहिजे. आम्ही काय करायला पाहिजे? मिस्टर श्रेयस आता या जगात नाहीत, हे सत्य त्यांना ऍक्सेप्ट करायला लावा. त्यांच्याशी बोला.
हे बघ मळली, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, आपल्यात आधी काही झालं असलं ना तरी मी आता तुझ्या सोबत आहे. इकडे बघ, तू तुझ्या बाबांसारखी ब्रेव आहेस ना, मग आता रडायचं नाही. बघ, तू आता वरती जा तुझ्या आईकडे, तिला तुझी जास्त गरज आहे. तू नाही येतेस वरती. त्याची हिंमत नाही होते मयुरी वरती यायची. तू जा, मी विद्युत सर आले ना की त्यांच्याशी बोलतो. मयुरी वाघमारे आणि हा बाबा, ताई अजूनही बेशुद्धच आहे. श्रेयसला काही झालं नाही, श्रेयसला काही झालं नाही, एवढं एकच वाक्य बोलते. कोणाचं काही ऐकत नाही. धक्क्याने वाहणार आपल्या तिचं. तुम्ही काहीतरी करा ना, माझ्या श्रेयसला परत आणा. शिल्पी, मला सांग, तू तुझ्या गोळ्या घेतल्यास? एवढी चिडतेस का तू? बरोबर, त्यामुळेच असं होतंय. अगं, काही खाल्लं नसशील, चेहरा बघ किती पेल दिसतेस ती. मी तुझ्यासाठी ज्यूस किंवा काहीतरी खायला करून आणते. अगं, तू जाऊ दे मला. तू कुठे गेली होती? आणि तुला मी सगळी जळमट साफ करायला सांगितली होती, पंखे पुसून ठेवायला सांगितले होते मी. अगं, बाबा यायच्या अगोदर ना सगळं घर कसं लख्ख झालं पाहिजे. आणि श्रेयस येणार आहे असं का विचारताय? माझी खात्री आहे, नवरात्र सुरू झाली ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळं काही छान होईल बघा. आई, तू गोळी दे तिला. गोळी. आता ही कसली गोळी? मयू, अगं तुला चक्कर आलेली म्हणून डॉक्टरने दिली. अरे बापरे, म्हणून मी अशी झोपून राहिले का? मला कळलंच नाही ग मी कशी झोपले. पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टींमध्ये मदत करा. स्वयंपाकघरात पण बरीच काम आहेत आणि दिवा पण घासायचे. आई, तू आराम कर, मी सगळी कामं करते. हा, मी पण आई, तुम्ही वहिनी होतंय मला. वहिनी, तू पड बरं. हा, तू पड जरा. खूप काम आहेत अगं. होतील सगळी कामं. अगं, खूप नवरात्र जवळ आली, सगळ्या गोष्टी करायच्या. बाबा, एक मिनिट. बाबा, तुम्ही आत नका येऊ. मी आणि बबन आत जातो, तुम्ही इथेच थांबा. विद्युत टीव्हीवर न्यूज बघितली ना, तेव्हाच आज काय परिस्थिती असेल याचा अंदाज आला मला. एक लक्षात ठेव, ज्याला बघायला आलोय ना आपण, तो माझा मुलगा आहे. या काही अनआयडेंटिफाईड बॉडीज आहेत. बस पेटल्यामुळे सर्वांचे चेहरे जळून खाक झालेले. तुम्हाला जर ओळख पटत असेल तर बघा. आणि काका, तुम्ही प्लीज बाहेर थांबाल का? नाही, मी बाबा, काका, बाबा सावरा स्वतः. बाबा, काका, काका तुम्हाला सांगत होतो, आतमध्ये नका येऊ. बाबा, प्लीज काळजी घ्या. बाबा, कसं झालं रे विद्युत? माझ्या मुलाला माझ्या डोळ्यासमोर मी जन्म दिला, ज्या मुलाला आयुष्यभर सांभाळलं, त्याची प्रत्येक गोष्ट आजपर्यंत पूर्ण केली, हौसेनं सांभाळलं रे. आणि आज मी त्याला बघूही शकत नाही रे विद्युत.
धीरज त्याला खूप त्रास झाला असेल ना, खूप ओरडला असेल तो. एक माणूस असा कसा इतका जगू शकतो रे? तरी हाका मारल्या असेल, आरडोरड केली असेल, आक्रोश केला असेल पंड्या, पण आपण कुणी त्याच्या मदतीला जाऊ शकलो नाही. किती दुर्दैवी बाप आहे रे मी, की मी माझ्या मुलासाठी काहीच करू शकलो नाही. श्रेयस, माफ कर बेटा आपल्या बापाला, माफ कर श्रेयस मला. अरे पण जेव्हा त्याला माझी खूप गरज होती तेव्हाच मी त्याच्या मदतीला येऊ शकलो नाही. मी त्याला मृत्यूच्या तोंडी दिलं. माझ्या मुलाचा मला एकदा शेवटचा चेहराही पाहता येणार नाही. असं कसं बोलू शकता तुम्ही? आई अहो काय बोलताय तुम्ही? ते सुखरूप आहे तो, का रडताय तुम्ही? नका ना असं करू. ताई ऐक माझं. ताई, श्रेयस आपल्याला सोडून गेलाय. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं आम्ही गेलो होतो तिथे, त्या सगळ्या डेड बॉडीज आहेत ना, आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या आहेत. अगं त्या ऍक्सिडेंट मध्ये कोणीच वाचलं नाहीये. आपलं श्रेयस सुद्धा. तू चेहरा बघितलास का त्यांचा? ताई, त्या सगळ्यांचे चेहरे आहे ना ओळखण्या पलीकडे गेलेत. त्या चेहऱ्यांची जी अवस्था होती ना, मी तुला नाही सांगू शकत. असतील ना, सगळ्यांचे चेहरे ओळखण्याच्या पलीकडे गेले असतील, पण हे त्यात नाही आहेत, कारण त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं ते येणार आहेत आणि ते येणार आहेत. अरे बास. ताई ऐक माझं, मला सांग, तू श्रेयस नव्हता का त्या बसमध्ये? हो होते ना त्या बसमध्ये, मी कुठे नाही म्हणते, होते ते. प्लीज तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. श्रेयस आपल्यात नाहीये, तो आपल्याला सोडून गेला. अगं त्या बस मधलं कोणी वाचलं नाहीये. पोलिसांनी सुद्धा तसं स्टेटमेंट दिलंय. हे बघ, आपल्याला आहे ना आपल्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल की श्रेयस आता नाहीये. विद्युत निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तू का समजत नाहीयेस ताई? श्रेयस आपल्याला सोडून गेलाय. श्रेयस नाहीये. तुम्ही या म्हटलं ना. आई मी आले. काय बाई आहे आगाऊ, कशाला आली होती इथे काय माहित? का आलात तुम्ही इथे? कशासाठी? आमच्या घरी सगळेजण खूप डिस्टर्ब आहेत आता. तर तुम्ही येऊन प्लीज आणखी काही गोंधळ घालू नका प्लीज. का हसताय तुम्ही? एक मिनिट. तुम्हाला जसं भविष्य दिसतं तसंच ते भविष्य तुम्हाला कंट्रोल पण करता येत असणार. याचाच अर्थ हे सगळं तुम्ही घडवून आणलात. हो का? कशासाठी? मला बहिणीला त्रास द्यायचा होता. तिच्या बाबतीत ऑब्विसली मला वाईट घडवून आणायचं होतं, पण माझा दादा, माझा सगळा भाऊ, त्याच्या बाबतीत तुम्ही का असं केलं? का? जन्म मृत्यूचं नियंत्रण हे विधात्याच्या हातात असतं. ते माझं काम नाही. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी रोखू शकत नाही.